नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, महाराष्ट्र विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 सादर. अवैध धर्मांतरासाठी 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद. महाराष्ट्र सरकारने विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मांडले असून बळजबरी, प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतर विरोधात कठोर पावले उचलली आहेत. या विधेयकातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे अवैध धर्मांतराच्या विवादातून जन्मलेल्या मुलाला त्याच्या आईच्या मूळ धर्माचे मानले जाईल. नव्या कायद्यानुसार धर्मांतरासाठी 60 दिवस आधी प्रशासनाला सूचना देणे अनिवार्य आहे. हे सर्व गुन्हे केल्यास 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच संस्थांचा सहभाग आढळल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाईल. हा कायदा केवळ धर्मांतर रोखण्यासाठी नसून तो आंतरधर्मीय विवाहांच्या कायदेशीर स्वरूपावर आणि भविष्यातील पिढीच्या ओळखीवर मोठा प्रभाव टाकणारा आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून हा कायदा पोलिसांना मोठे अधिकार देतो, तर दुसरीकडे नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते. पुढील बातमी आहे, सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अगोदर केंद्राचा युटर्न. लडाखच्या घटनात्मक हक्कांसाठी लढा देणारे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची जोधपूर तुरुंगातून आज दुपारी सुटका करण्यात आली. नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट NSA अंतर्गत गेल्या 6 महिन्यांपासून म्हणजे 26 सप्टेंबर 2025 पासून ते कोठडीत होते. मात्र गृह मंत्रालयाने त्यांचे डिटेन्शन तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची मुक्तता झाली आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीच्या मागणीसाठी लेहमध्ये झालेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात 17 मार्च रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा युटर्न घेतल्याचे मानले जात आहे. गृह मंत्रालयाने आता चर्चेद्वारे लडाखचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील बातमी आहे, क्रिकेट विश्वातून BCCI नमन पुरस्कारांची घोषणा. राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांना जीवन गौरव. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वर्ष 2026 चे मानाचे नमन वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि महिला क्रिकेटची ओळख बदलणाऱ्या मिताली राज यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उद्या 15 मार्च रोजी नवी दिल्लीत एका शाही सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. भारतीय संघाने 17 वर्षानंतर जिंकलेल्या T20 विश्वचषकात राहुल द्रविड यांनी केलेल्या संघ बांधणीचा मोठा वाटा होता. तर मिताली राज या वन डे क्रिकेटमध्ये 7000 धावा करणाऱ्या जगातील एकमेव फलंदाज आहेत. तरुण खेळाडूंमध्ये शुभमन गिल याला पुरुष गटात, तर स्मृती मानधना हिला महिला गटात पॉली उमरीगर म्हणजेच वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार मिळाला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाच्या हर्ष दुबे आणि आयुष म्हात्रे यांनी आपल्या कामगिरीची मोहर उमटवली आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. अंबाबाई मंदिराचा गाभारा आजपासून 4 दिवस बंद. भाविकांसाठी कलश दर्शनाची सोय. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास प्रकल्पांतर्गत गाभाऱ्यातील दगडी फरशीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी 14 मार्च ते मंगळवार 17 मार्च असे 4 दिवस गाभाऱ्यातील मूर्तीचे मुख्य दर्शन बंद राहणार आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने बाहेरील मंडपात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनाची विशेष व्यवस्था केली आहे. तसेच मंदिरातील अभिषेक आणि इतर सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. मंगळवार नंतर काम पूर्ण होताच गाभारा दर्शन पुन्हा सुरू करण्यात येईल. भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. पुढील बातमी आहे, इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 15वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या. इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या 15व्या दिवशी संघर्षाने अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिकेने इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या खार्ग बेटावर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी 90% व्यवहार या बेटावरून होतात. लेखक जलाल अहमद यांनी अनाथांचा मोती असं मोजलेल्या या बेटावरील तेलवाहिन्या आणि साठवणूक टाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. या हल्ल्यामुळे इराणची आर्थिक रसद पूर्णपणे तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे इराणने याला प्रत्युत्तर म्हणून इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावासावर ड्रोनद्वारे हल्ला केला. दूतावासाच्या हेलिपॅडवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. इराणने इस्रायलवरही क्लस्टर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला असून तेल अविव आणि बरिशेया शहरांमध्ये लाखो नागरिकांना रात्र बंकरमध्ये काढावी लागली. दरम्यान लेबनॉनमध्ये इस्रायलने एका आरोग्य केंद्रावर केलेल्या हल्ल्यात 12 डॉक्टर्स आणि
पॅरामेडिक्सचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसात लेबनॉनमध्ये मृतांचा आकडा 773 वर पोहोचला असून आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. खार्ग बेटावर हल्ला करून अमेरिकेने इराणला गुडघ्यावर आणण्याची रणनीती आखली आहे. तेल विक्रीतून मिळणारा पैसा बंद झाल्यास इराणचे लष्करी सामर्थ्य कमकुवत होईल. मात्र यामुळे जागतिक बाजारात तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.